4 दशक नक्षलवादाच्या सावटाखाली राहिलेल्या गडचिरोलीची ओळख आता बदलत आहे। उद्योग, रोजगार आणि विकासाच्या नव्या वाटा खुल्या होत आहेत। मात्र या बदलासोबत एक चिंताजनक वास्तवही समोर आले। साधेपणासाठी ओळखल्या जाणाऱ्या गडचिरोलीत आता फसवणूक, बनावट, कागदपत्र आणि आर्थिक गुन्ह्यांची प्रकरणं वाढू लागली आहेत। गेल्या 4 महिन्यात अशा 5 गुन्ह्यांमध्ये पोलिसांनी कारवाई करत आरोपींना अटक केली। नेमकं काय घडतंय गडचिरोलीत पाहूयात। बेरोजगार तरुणाची लाखो रुपयांची फसवणूक। गडचिरोलीतील धक्कादायक घटना। नोकरीचा आमिष दाखवत लाखोंची फसवणूक। वर्षानुवर्ष मागास आणि अविकसित जिल्हा म्हणून ओळख असलेल्या गडचिरोलीची आता विकासाकडे वाटचाल सुरू झाली आहे। नक्षलवादाचा प्रभाव कमी झाल्यानंतर उद्योगधंदे वाढू लागलेत, रोजगाराच्या संधी निर्माण झाल्या आणि जिल्हा हळूहळू बदलू लागलाय। पण या विकासाच्या प्रवासात गुन्हेगारीचे नवे प्रकारही डोकेवर काढतायत। माननीय जिल्हाधिकारी सरांचा एक खोटा प्रमा बनवला गेला होता त्यांच्या सहीचा, जी एक खोटी अपॉइंटमेंट लेटर जिल्हा परिषदचे विविध पदांसाठी एएनएम जीएनएम साठी जे दिले गेले होते हे समोर आलं आहे। या 4ही प्रकरणामध्ये जे आरोपी होते त्यांना पोलिसांनी ताब्यात घेतलं होतं। पूर्ण चौकशी झाली आहे, विचारपूस झाली आहे आणि जी लिंक होती म्हणजे त्यांनी फसवणूक कशी केली, काय केली, ते पैसे कोणाकडून घेतले, कुठे गेले, हे पूर्ण लिंक एस्टॅब्लिश केल्या गेली आहे। एकट्या गडचिरोली पोलीस उपविभागात गेल्या 4 महिन्यात फसवणुकीचे 5 गुन्हे नोंदवले गेलेत। या प्रकरणांमध्ये आरोपींना अटकही करण्यात आली आहे। धक्कादायक बाब म्हणजे एका प्रकरणात जिल्हाधिकाऱ्यांच्या बनावट सह्या करून प्रशासकीय मान्यतेचे खोटे पत्र तयार करण्यात आले। या प्रकरणातील मुख्य आरोपी एक नगरसेवक असल्याचं तपासात निष्पन्न झालंय। पैसे देऊन नोकरी लागत नाही आणि म्हणजे जे खरी प्रोसेस काय आहे जे माहिती नाही, त्याच्यामुळे लोक फसला गेले आहेत। ज्याला खूप ग्रीड ज्याला आपण म्हणतो हाव, की लवकर एका महिन्यात पैसे डबल करून देण्याचे जे आश्वासनं दिल्या गेल्या आरोपीकडून किंवा त्याचा दुप्पट करणे, तिप्पट करणे, चौपट करणे असे जे आश्वासनं दिले गेले होते त्याला लोक बळी पडले आहेत। तर या दोन्ही गोष्टींपासून आता सावधान राहण्याची गरज आहे। फसवणुकीचा आणखी एक गंभीर प्रकार म्हणजे शहीद पोलीस कर्मचाऱ्याच्या मुलाला क्लास 1 अधिकाऱ्याची नोकरी मिळवून देण्याचे आमिष दाखवत लाखो रुपयांची फसवणूक करण्यात आली। या कुटुंबानं शासनाकडून मिळालेली मदतीची मोठी रक्कमही गमावली आहे। विश्वासाचा गैरफायदा घेत अशा प्रकारे आर्थिक लुबाडणूक करण्यात आली आहे। याच काळात बनावट नोटा छापून त्या चलनात आणण्याचाही प्रकार समोर आलाय। गडचिरोलीतील अभियंता बंधूंनी नागपुरात बसून हा गैरप्रकार केल्याचं तपासात उघड झालंय। झटपट पैसा कमावण्याच्या हव्यासातून गुन्हेगारीचा हा मार्ग स्वीकारल्याचं पोलिसांचं म्हणणं आहे। एकेकाळी साधेपणा, प्रामाणिकपणा आणि विश्वासासाठी ओळखल्या जाणाऱ्या गडचिरोलीत आता पैशाच्या हव्यासातून बनवाबनवीचे प्रकार वाढताना दिसतायत। विकासासोबत आर्थिक व्यवहार वाढलेत, संधी वाढल्या, पण त्याचबरोबर गैरमार्गानं पैसा कमावण्याची प्रवृत्तीही काही प्रमाणात वाढत असल्याची चिंता व्यक्त केली जाते। गुगल, चॅट जीपीटी किंवा जे व्हॉट्सअपचे पण सरकारचे चॅटबॉट्स आहेत त्याच्यात पण आपल्याला जी ऑथराइज्ड माहिती आहे, ऑथेंटिक माहिती आहे ती मिळू शकते। तर ती पहिले व्हेरीफाय करणे आणि दुसऱ्या प्रकारच्या याच्यापासून वाचण्यासाठी कुठल्याही लोभाला बळी न पडणे ही खूप महत्त्वाची गोष्ट आहे। गडचिरोलीचा विकास हा जिल्ह्यासाठी निश्चितच सकारात्मक बदल आहे। मात्र विकासाची वाटचाल करताना सामाजिक मूल्य, प्रामाणिकपणा आणि कायद्याचा आदरही तितकाच महत्त्वाचा आहे। अन्यथा विकासासोबत वाढणारी ही फसवणुकीची छाया समाजासाठी मोठं आव्हान ठरू शकते। सजग नागरिक, माहितीची खातरजमा आणि पोलिसांशी वेळेवर संपर्क हीच अशा गुन्ह्यांना आळा घालण्याची प्रभावी गुरुकिल्ली आहे। मनोज ताजने, लोकशाही मराठी, गडचिरोली। लोकशाही मराठी ऐका, पहा, जागरूक रहा।